गुंतता हृदय मला हे सगळं कधी कळलं, कसं कळलं, हे डिटेल्स फारसे महत्त्वाचे नाही आहेत आता. जेव्हा मला कळलं असेल पहिल्यांदा तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार केलायस कधी? मला विकृत म्हणतोयस तू. मग मला आणि देवीला राजरोसपणे थापा मारून आम्हाला घरी ठेवून तू बाहेर मजा मारत फिरत होतास, त्याला काय म्हणशील? असं कुठलं सुख मिळत नव्हतं विक्रम तुला घरात, जे तू बाहेर शोधत फिरत होतास. तू मला विचारतोस विक्रम, मी तुला कन्फ्रंट का नाही केलं, भांडले का नाही तुझ्याशी? मी हतबल होते विक्रम. माझे हातपाय तोडून, माझी जीभ कापून, माझे डोळे फोडून मला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं असतं ना, तरी मी एवढी हतबल नसते झाले. एवढी हतबल मी तेव्हा होते. अनेक रात्री मी तळमळत घालवल्या फक्त हाच विचार करण्यात की मी कुठे कमी पडले. मी या माणसाला सुख देण्यात काय कमी ठेवलं? माझा आत्मविश्वास गमावून बसले मी. एकदा मनात विचारायचा की बाप म्हणून स्वतःच्या कर्तव्यात हा माणूस कुठेही कमी पडणार नाही, पण लगेच दुसऱ्या क्षणी मनात विचारायचा की म्हणजे त्याच्या मुलीची आई आहे म्हणून हा मला फक्त टॉलरेट करतोय का? या पलीकडे माझं त्याच्या आयुष्यात काहीच स्थान नाहीये. एकदा मला वाटलं होतं तुम्हाला रेड हँड पकडावं, त्या अनन्याचे केस धरावे आणि तिचं डोकं आपटावं समोरच्या भिंतीवर, पण मी काय साध्य करणार होते हे करून? I was so helpless विक्रम. हेल्पलेस शब्दाचा अर्थ काय ना तुम्हाला तेव्हा कळला. आणि त्याच वेळी मला अभयचा फोन आला. हॅलो, नैना विक्रम वनारसे आहेत का? बोलते. आपण कोण? माझं नाव अभय सामंत. अभय सामंत. आपण एकमेकांना ओळखत नाही. मला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही नेमके कोण आहात आणि काय काम आहे तुमचं माझ्याकडे? मी कोण आहे तुम्हाला सांगितलंय, पण काम फोनवर सांगता येणार नाही. एवढंच सांगेन, माझं जे काही काम आहे त्याचा संबंध तुमच्या नवऱ्याशी आहे. विक्रमचं काय? मी सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला यायला जमेल? पण जमेल. अभय सामंत? होय, आज सकाळी मीच तुम्हाला फोन केला होता. तुम्हाला मला माझ्या मिस्टरांबद्दल काहीतरी सांगायचं होतं. हेच, आज रात्रीपर्यंत मी त्याचा खून करणार आहे. आय एम गोइंग टू शूट दॅट डॉग. काय बोलताय तुम्ही? तुमच्या नवऱ्यानं माझ्या संसाराला आग लावली आहे. तुमच्या नवऱ्याचं माझ्या बायको बरोबर अफेअर सुरू आहे. आता सुद्धा आपण या क्षणी जेव्हा इथे बोलतो आहोत ना, तेव्हा ते दोघं त्यांच्या ग्रीन व्हॅली रिसॉर्ट मध्ये एकाच VIP सूट मध्ये आहेत. आणि ते नक्कीच एखाद्या आर्किटेक्चरल प्रोजेक्ट वरती चर्चा करत नसतील. कालपासून मी तुमच्या नवऱ्याबद्दल बरीच माहिती गोळा केली आहे. त्यातून मला कळलं की त्याला बायको आहे आणि एक छोटी मुलगी सुद्धा. तरीही त्याचा जीव तर मी घेणारच आहे. कधी मारताय विक्रमला?
विक्रमला मारून झालं की तीच बंदूक मला आणून द्या, म्हणजे त्याच बंदुकीने मी तुमच्या बायकोला अनन्याला गोळी घालेन. अफेअर दोघांचं आहे, चूक दोघांनीही केली आहे, शिक्षा पण दोघांना नको मिळाला. कारण जे तुम्ही मला आत्ता सांगितलं ते मला फार पूर्वीपासून माहिती आहे. तुम्ही एवढ्या सहज कसं काय म्हणू शकता? जो चुकलाय त्याला धडा शिकवायचा आहे मला, पण शिक्षा नाही करायची, धडा शिकवायचा आहे. कारण गेल्या काही दिवसात स्वतःशी असंख्य वेळा भांडल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे अभय, की माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. आणि बहुतेक त्याचंही माझ्यावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तो या जगातला सगळ्यात चांगला बाप आहे. मला माझा संसार सावरायचा आहे बाय, तो मोडायचा नाहीये. एका दृष्टीने मी त्या दिवशी तुझा जीव वाचवला विक्रम. कारण मी जर तेव्हा अभयला जाऊन भेटले नसते तर त्यांनी त्या रात्रीच कदाचित तुला. तू मला विचारतोस की मी तुला समोरून का विचारलं नाही? काय विचारायचं होतं मी तुला? मी तुझं असं काय कमी करते म्हणून तू दुसऱ्या बाईकडे? या प्रश्नातच केवढी मोठी हार आहे रे विक्रम. या प्रश्नाने एवढं पोखरून टाकलेलं असतं ना डोकं की हे असलं काही विचारायचं बळच नाही उरत. मी वारंवार तुला विचारायचं विक्रम, तुझ्या हातून काही चुकीचं घडतंय का? तू कोणाला दुखावतोयस का? तू माझ्यापासून काही लपवतोयस का? विक्रम, असं खरंच काही नाहीये ना जे तू माझ्यापासून लपवतोयस? तुला वाटतं कसं काही आहे? मी विचारते. नाही, असं काहीच नाही जे मी तुझ्यापासून लपून ठेवलंय. विक्रम, तुला असं वाटतंय का की मी वेड्यासारखं बोलते? नाही, तसं नाही, पण पण काहीतरी चुकतंय. मलाही यातनं जाणवतं विक्रम, काहीतरी चुकतंय. पण काय ते कळत नाही. तुलाही असंच वाटतंय ना? नाही, मला नाही असं वाटत. तिने तुला पाहिलं म्हणे आज इकडे येताना. कुठे? तुमच्या ऑफिसच्या रस्त्यावरच असेल. मला म्हणाली गाडी बाजूला थांबवून कोणाशी तरी बोलत होता. हा हा, आपली ती ही अनन्या. एवढ्या चांगल्या माणसाच्या वाईटावर कोण आणि का असू शकतं? तू असं कुणाचं काय वाईट केलंस विक्रम म्हणून तुझ्याबरोबर हे असले गलिच्छ खेळ खेळले जात आहेत?
माहित नाही. देवी अचानक आजारी पडली म्हणून मी तुला फोन करून बोलवून घेतलं. अचानक. त्याचं काय? अनन्याला कसं कळलं? म्हणजे तिच्या माहितीप्रमाणे तर तू पुण्यात असायला हवा होतास. मग ती घरी कशी आली तुझ्या सह्या घ्यायला? विक्रम, आपल्या चुकांची शिक्षा तर देवीला भोगायला नाही ना लागत आहे. कुठल्या चुका? आपण कोणाचं काय वाईट केलंय? पण मग हा माणूस आपल्या मागे का लागलाय? काय हवंय त्याला? अविनाशवरून जेव्हा माझ्याबद्दल संशय निर्माण झाला होता तेव्हा तू मला केलं होतंस कन्फ्रंट. खरंच काय चाललं होतं रे तेव्हा तुझ्या मनामध्ये? गुंतता हृदय गुंतता हृदय तू प्रत्येक गोष्टीची स्मार्टली उत्तर द्यायचास. मगाशी तुम्हाला अभिनयासाठी ऑस्कर द्यायला निघाला होतास. तू स्वतः किती मोठा अभिनेता आहेस माहितीये का तुला? आणि फक्त अभिनेता नाही, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, सब कुछ विक्रम मनारसे. तू मला आणि देवीला घेऊन गोव्याला जाणार होतास. त्यावेळी तुझा प्लॅन बदलला. गेलास तू गोव्यालाच, पण अनन्याला घेऊन गेलास. गोव्याला कधी जाणार आहेस? उद्या कळेल, पण 2-3 दिवसात जावंच लागेल. मी येऊ का यावेळेला? गेल्या वेळी पण नेलं नव्हतंस मला. खरंच चल ना. ओके. मी तिला सांगितलं की मी तुझ्याबरोबर गोव्याला येणार आहे म्हणून चिडल्यात बाईच आहे. पण विक्रम, खरं सांगू का तुला, मला सुद्धा तसं मनातनं गिल्टी वाटतंय. मला तुला हेच सांगायचं होतं. काय? आपल्याला गोव्याला नाही जाता येणार. तेच लोक पुण्यात येत आहेत अगं. त्यामुळे पुण्यातच कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आहे. मला पुण्याला जायला लागेल. हो, आय सी. चले. ऑफकोर्स. विक्रम, नैना, हाय. मी असं विचारायला फोन केला की येत्या वीकेंडला काय करतेस? हॅलो. अनन्या, तू ऑफिसमध्ये आहेस का? नाही. मग विक्रम आहे का तुझ्या बरोबर? हॅलो. मी पुण्याला पोचलोय. हो, उद्या सकाळीच कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. मग संध्याकाळी गेला असतास तरी चाललं असतं. रात्रीचा ड्रायव्हिंग नको ना म्हणून टाळलं. शेवटी स्वतःच ड्रायव्हिंग करत गेलास ना? पण सेफली पुण्याला पोचलो ना मी. थकले मी. अरे, अख्खा ड्राईव्ह करत आलो मी आणि तू काय थकलीस? तुला बघत होते ना म्हणून थकले. अच्छा. पण अजूनही बघत राहावंच वाटते. ओके. तुला आधी काय हवंय का सांगू? का? ए चिडलीस? कुठल्या वेळी काय बोलावं तुला कळतच नाही विक्रम. शिकवशील? आता उगाच मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस. तिथे तुमच्यावर मोठं संकट आलं. मी प्रश्न विचारले तुला, पण तू सफाईदारपणे कोलांटवड्या मारत राहिलास. आणि तू विचारतोस मला मी तुला कन्फ्रंट का नाही केलं? विक्रम, तुझ्या मनात अविनाशवरून जेव्हा माझ्याबद्दल संशय निर्माण झाला होता तेव्हा तू मला केलं होतंस कन्फ्रंट. खरंच काय चाललं होतं रे तेव्हा तुझ्या मनामध्ये? काही प्रॉब्लेम आहे का? गेले काही दिवस तूच वेगळी वागतेस आणि आता तूच विचारतेस. मी काय वेगळी वागले? जाऊ दे. आयदर तुला हे कळत नसेल किंवा कळत असूनही तू मान्य करत नसशील तर मी काय बोलणार. मला एवढंच म्हणायचंय की गेले काही दिवस आपल्यामध्ये एक तणाव आहे जो याआधी कधीच नव्हता.
कारण आजपर्यंत मी कधी तुला प्रश्नच विचारत नव्हते. मग मला हे असं आडवळणी जगणं जमत नाही. मनात प्रश्न आला की मी विचारून मोकळा होतो. आणि आज माझ्या मनात एक प्रश्न आहे, तो मी तुला विचारतोय. असं काही आहे का जे तू मला सांगत नाहीयेस, माझ्यापासून लपवतेस? कारण ते जे काही झालं असेल ना, तेच वादळ मी गेल्या वर्षभर माझ्या उरात घेऊन जगते. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. असं काही आहे का जे तू मला सांगत नाहीयेस, माझ्यापासून लपवतेस? आपण फिरायला जाऊ. बीचवर सँड कॅसल बनवूया. बरं, तू मामाची परमिशन घे जा आधी. गो. पण ते बाहेर गेले कुठेतरी. हो, कुठे गेले? माहित नाही. नैना दुपारीच बाहेर गेली. आज भाग्यश्रीकडे काय सहजच ना? हो, बऱ्याच दिवसात गेले नव्हते ना. तर मला फोन केला असतास तर मी आलो असतो की. तू फ्री होतास? मला माहित नव्हतं. हो, ते आहेस म्हणा. काही झालंय का रे ना? कुठे काय? मग अशी वृक्षपणे का बोलतेस? ड्रायव्हिंग करून आली ना, थकले जराशी. कुठे आहे कुठे ती? खूप दिवसात आमचा फोनही झाला नाहीये. हॅलो हॅलो विक्रम. बरेच दिवसात भेटला नाहीत का तुम्ही दोघी? नाही, इनफॅक्ट त्या दिवशी आम्ही तुमच्या घरातनं निघालो ना, त्यानंतर आमची भेटच नाहीये. आणि फोनवर बोलूनही 10-12 दिवस झाले असते. ती आहे का तुझ्याजवळ कुठे? नाही, ती आत्ता आंघोळीला गेली आहे. मी तिला परत फोन करायला सांगू का तुला? ओके, बाय. खोटी उत्तरं देण्यापेक्षा प्रतिप्रश्न केलेले बरे, नाही का? कोणी दिली खोटी उत्तरं विक्रम? काल तू घरी सांगून गेली होतीस की तू भाग्यश्रीकडे जातेस. मलाही तेच सांगितलंस काल तू. आज सकाळी पुन्हा मी विचारलं तेव्हा तू मला हेच बोललीस. पण तिकडे भाग्यश्री म्हणते की कित्येक दिवस तुमची भेटच नाही. इनफॅक्ट ती आणि समरेश आपल्या घरी येऊन गेल्यानंतर तुम्ही भेटलेलाच नाही आहात असं फोनवर बोलली ती मला. एक्सक्यूज मी. बोल विक्रम. कुठे आहेस? पार्लरमध्ये. काही काम होतं? नाही नाही, सहजच केला होता. पार्लरमध्ये असशील तर तुला नीट बोलता नाही येणार. ठीक आहे, मी नंतर करतो. ओके, बाय. एवढा नकोसा झालाय मी तुला? काय? नाही, मी आल्या आल्या एकदम जायला निघालीस. नजरेत जर मी एवढा खूपत असेल तर मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं, ते उकळलं असेल. गॅस बंद करायला चालले होते. तू का वेगळे अर्थ काढतोयस? जखम झाल्याशिवाय रक्त वाहत नाही ना. तुला काय म्हणायचं विक्रम? तुला काय वाटतं, आपलं सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित चाललंय? ते तसं चालावं अशी इच्छा आहे माझी. हो, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे विक्रम की तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस. माझ्या खरेपणाबद्दल, माझ्या पारदर्शकतेबद्दल बोलतेस ना तू?
आणि तू काय करतेस? तू त्या अविनाशच्या घरी गेली होतीस ना? मग गेली होतीस तर आजपर्यंत का नाही सांगितलंस मला? कारण ते जे काही झालं असेल ना तेच वादळ मी गेलं वर्षभर माझ्या उरात घेऊन जगते. गुंतता हृदय